नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी. तर मित्रांनो, प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, जसं तुम्हाला सर्व बैलगाडी प्रेमींना माहिती आहे, की आज 26 जानेवारी 2024 रोजी मुंबईमध्ये बिनजोडच्या पारंपरिक मोठ्या स्पर्धा होत आहेत. आणि त्या स्पर्धा सावली देसाई मैदानाला होत आहेत. आणि हे सावली देसाई मैदान हे खूप पारंपरिक मैदान आहे. आणि मित्रांनो, या पारंपरिक मैदानाच्या 2 लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. आणि त्यातली एक लढत जी होणार आहे ती बकासूर विरुद्ध हरण्या. आणि त्याचबरोबर कालपासून एका लढतीची चर्चा होत होती, ती म्हणजे आपल्या भारत केसरी मथुरची. आणि मित्रांनो, ही लढत आता पार पडलेली आहे. आणि आपला मथुर म्हणजे राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज बादशाह ह्याची आज लढत होती आपले निंबाळकर सर यांच्या सुंदर बरोबर. तर मित्रांनो, मथुर बरोबर जो बैल पळाला तो बैल होता छोटा लक्ष्या. आणि आपल्या निंबाळकर सरांच्या सुंदर बरोबर जो बैल पळाला तो बैल होता छोटा भारत. मित्रांनो, या दोघांमध्ये खूप काटेकी टक्कर बघायला मिळाली, परंतु मथुरने नेहमीप्रमाणेच आपली ताकद दाखवत शेवटच्या टायमिंगला ही बिनजोडची शर्यत जिंकलेली आहे. पण मित्रांनो, ही बिनजोडची शर्यत बघत असताना बिनजोड संपल्याच्या नंतर एक दृश्य जे आपल्याला स्क्रीनवर दिसत होतं ते खूप बघून आनंद होत होता. मित्रांनो, बिनजोडची शर्यत म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतात की वादिवाद, भांडणं. पण ही शर्यत संपल्याच्या नंतर बिनजोड कशी केली पाहिजे, बैलगाडा क्षेत्र कशा दिशेने गेलं पाहिजे, याचं खूप छान उदाहरण दोन बैल मालकांनी दाखवून दिलं. एक बैल मालक म्हणजे आपले राहुलदादा पाटील आणि दुसरे बैल मालक म्हणजे आपले निंबाळकर सर. बिनजोड जशी संपली तसा मथुर जिंकलाय हे ध्वजवाल्याने ध्वजवर करून दाखवल्याच्या नंतर लगेच मथुरच्या प्रेमींनी जल्लोष करायला सुरुवात केली फाटीमध्ये. परंतु राहुलभाई पाटील यांनी हात करून कुणीही जल्लोष साजरा करायचा नाही. दोन्ही बैल आपली आहेत, सगळ्यांनी शांततेत जल्लोष साजरा करायचा आहे हे आवाहन केलं. आणि दोन्ही बैल मालक एकाच फाटीतून एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून फाटीतून चालत होते. आणि हे मित्रांनो, आजच्या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये आज भरपूर मोठ्या प्रमाणात वादांचं प्रमाण वाढतंय, त्या बैलगाड्या क्षेत्रासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. आणि सर्वांनी याच्यातून आदर्श घ्यावा. आणि आपलं बैलगाडा क्षेत्र जर असंच पुढे चालवत राहायचं असेल तर ह्या दोघांकडून, राहुलभाई पाटील आणि रणजित निंबाळकर सर यांच्याकडून काहीतरी गोष्ट आपण शिकली पाहिजे. मित्रांनो, लढत खूप छान झाली. सुंदर आणि छोटा भारत यांनी देखील खूप चांगला पळ दाखवला. परंतु शेवटच्या क्षणांमध्ये मथुरने बाजी मारले आणि मथुर हा विजयी झालेला आहे. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं, संपूर्ण हिंदुस्थानाचं लक्ष ज्या लढतीकडे लागलंय ती लढत आता होणार आहे, ती म्हणजे बकासूर विरुद्ध हरण्या. बघूया ह्या लढतीमध्ये कोण विजयी होईल. तोपर्यंत धन्यवाद.